आता याचं एक्झाम्पल बघूया. समजा ही फिश मध्ये लेवल बघा तुम्ही, हे पिंक आहे ना, हे काय झालेलं आहे, कंटॅमिनंटने फिशच्या बॉडीमध्ये एंट्री केली आहे. या फिश कडून याच्याकडे, याच्याकडून याच्याकडे. ह्या फिशची साईज इथे सारखी दिसते, पण असं इमॅजिन करा की हा फिश जो आहे ना, पहिला तुम्हाला एक्झाम्पल हवं तरी ते ड्रॉ करते मी, म्हणजे चांगलं क्लिअर होईल. आता जो पहिला फिश आहे ते आहेत समजा असे छोटे फिश किंवा असे छोटे फिश. फिशच्या ग्रुपला काय म्हणतात, शोल. ओके, फिशच्या ग्रुपला काय म्हणतात, ग्रुप ऑफ फिश ना म्हणत शोल म्हणतात. आता हे फिशचे तुम्ही जर नॅशनल जिओग्राफिक वगैरे बघत असाल तर तुम्हाला किती मोठे मोठे असे दिसत असतील की नाही ग्रुप, जे इकडून तिकडून इकडून तिकडून वे त्यांचा जर्नी चालू असते. एखादा मोठा फिश इंटर केला की ते त्यांचा मार्ग कसा बदलतात, त्याला चुकवणी कशी देतात, बघत असाल ना तुम्ही. तर अशा पद्धतीने हे फिशचा शोल आहे. तर ह्या फिशच्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, समजा इंटर केलं कुणी कंटॅमिनंट, कोणतं आहे इथे, डीडीटी. आता डीडीटी वर येऊया. डीडीटी हे खूप चीपली अवेलेबल होतं. हे काय आहे, चीपली अवेलेबल होणारा सबस्टन्स आहे. याच्याविषयीची माहिती ऍड केली का बघू दे, एक मिनिट. ओके, काय हरकत नाही, आपण त्याचं इंट्रोडक्शन बघूया. हा काय आहे, चीपली अवेलेबल होणारा एखादा घटक. चीपली म्हणजे काय, स्वस्तात मस्त एखादी गोष्ट. आणि समजा डीडीटीची पावडर, समजा इथे मुंग्या झाल्यात, मेनली मला माहित होतं माझी आजीने वापरलेली. ती काय करायची, मुंग्या झाल्यात म्हणून तिथे स्प्रेड करायची, त्या मुंग्या मरून राहायच्या तिथे. आपल्याकडे तो खडू येतो बघा, तो छोटा, आपण हे केलं तर काय होतात, मरून जातात. त्यांच्यामध्ये काय असतं, अशी पावडर. आता ही बॅन आहे. बॅन असण्याचं कारण का, तर नेचरसाठी ती हार्मफुल आहे. ती काय होते, बायो मॅग्निफाय होते, म्हणून तिला काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. बॅन करणं, आता बघा ह्या एका फिश मध्ये, जर एका फिश मध्ये 5 ppm आहे. ppm चा अर्थ काय, पार्ट्स पर मिलियन. जे काही केमिकल आहे ते मोजलं कसं जातं, ppm मध्ये. ओके, हे काय आहे, 5 ppm, पार्ट्स पर मिलियन, एका फिश मध्ये. किती, एका. आता मगाचंच उदाहरण घेऊ, जर क्रिल मध्ये 5 ppm आहे, क्रिल मध्ये किती आहे, 5 ppm. असा एक क्रिल किंवा 2 क्रिल खाल्ले, असे किती, 2 क्रिल, कुणी, सॅमनने. हे कुणी खाल्ले, सॅमनने. किती, 2 क्रिल. याचा अर्थ दोघांमध्ये किती होणार, दोघांमध्ये किती होणार, 10 होणार, 10 ppm होणार. अशा 2 सॅमनला कुणी खाल्ले पुढे, ट्यूना. त्याने काय खाल्ले, 2 सॅमन. सॅमन मध्ये किती आहेत, एकामध्ये 10, दोघांमध्ये किती असतील, 2 गुणिले 10 ppm. याचा अर्थ किती, 20 ppm. हे सिंपल समजण्यासाठी दिले, मॅग्निफायचा अजून अर्थ सांगेल तुम्हाला. ओके, ट्यूना नंतर कोण आहे, शार्क. शार्क मध्ये किती गेला, आता समजा शार्कला आणखी 2 शार्कला खाल्लं, सॉरी 2 ट्यूनाला खाल्लं, तर त्याच्यामध्ये किती, 2 गुणिले 20 म्हणजे 40 ppm बघायला मिळते. ओके, विचार करा, जर ह्या अशा क्रिल मध्ये जर 5 ppm आहे, ओके, असे 5 क्रिल खाल्ले सॅमनने तर किती ppm जाणार, 5 क्रिल खाल्ले तर किती जाणार, एकामध्ये किती आहे, 5. 5 गुणिले 5 ppm किती होणार, 25 ppm. ओके, याने ट्यूनाने खाल्ले असे 5 सॅमन, किती होणार, 5 सॅमन. एका सॅमन मध्ये किती आहे, 25, 125 होणार की नाही. अशा ट्यूनाला 125 ppm असणाऱ्या 5 ट्यूनाला खाल्लं कोणी, शार्कने. 125 गुणिले 5 किती होत आहेत, 625. 25 गुणिले 125, 625 ppm गुणामध्ये आता शार्क मध्ये. विचार करा, या चेन मधला कोणताही फिश आपल्याला, सॅमन मोस्टली खाल्ला जातो. तुम्ही ते जापानीज पद्धतीचं सुशी वगैरे ऐकलंय, काय केलं तर राईसला असं लपेटून वरती काय असते, एक ब्लॅक लेअर, बरोबर की नाही, आणि त्याच्यामध्ये काय असतं, कच्चे मासे
आणि ते खाल्ले जातात, व्हेजीज वगैरे पण असतात आणि ते खाल्लं जातं, त्याला आपण काय म्हणतोय सुशी. आणि खूप कॉस्टली वगैरे असतात, मोस्टली सेलिब्रिटीज वगैरे त्या प्रकारचं डाएट करतात. ओके, आता विचार करा जर त्याच्यामध्ये अशी लेअर यूज केल्यात मस्त फिशच्या, ज्याच्यामध्ये काय आहे असं एखादं बायो अक्युम्युलेट किंवा बायो मॅग्निफाय झालेलं एखादं प्रोडक्ट, आणि ते आपण खाल्लं, कुणामध्ये गेलं आपल्यामध्ये. एक समजा असं जर सामान खाल्लं आपण तर आपल्या बॉडीमध्ये किती 25 ppm. एक ट्युना आपण खाल्ला तर आपल्या बॉडीमध्ये किती 125, आणि ते आपल्या बॉडीमध्ये तसंच राहतं. आणि ही प्रोसेस कशी असते बॉडीमध्ये तसंच राहण्याची, सेम इनिशियल एंट्री. दोघांच्या इनिशियल एंट्रीमध्ये डिफरन्स असेल का? नाही. इंजेक्शन, इनहेलेशन, ॲब्झॉर्प्शन, याने काय करणार बॉडीमध्ये तो एखादा घटक सबस्टन्स इंटर करणार. त्याने एंट्री केल्यानंतर काय होणार, तो ॲक्युम्युलेट होणार, जमा राहणार. जमा राहिलं त्याच्यानंतर काय होणार, कॉन्सन्ट्रेशन त्याचं काय होतं, वाढत जातं. कॉन्सन्ट्रेशन प्रमाण काय झालं त्या सबस्टन्सचं, वाढलं. आता ज्याच्यामध्ये जास्त आहे त्याला कुणी खाल्लं तर मॅग्निफाय होत जाणार. तो काय होतो पुढे काय होणार, मॅग्निफिकेशन. क्लिअर होत आहे? जेवढं जास्त खात जाणार तेवढं तो मल्टिपल, जेवढे फिश झाले तेवढं नंबर ppm तेवढे काय होणार, वाढत. त्याने 5च्या ऐवजी 10 खाल्ले तर 50 ppm जाणार बॉडीमध्ये. प्रत्येकामध्ये काय होणार, वाढ आपल्याला बघायला मिळणार. ॲक्युम्युलेशन मध्ये काय झालंय, बॉडीमध्ये ऍट जसंच्या तसं जमा झाले, बॉडीमध्ये जसंच्या तसं जमा. आणि इकडे काय झालं, मॅग्निफिकेशन, वाढ. बघ समजलं दोन्हींकडे? तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतात दोघांच्या मध्ये काय की डिफरन्स आहे, तो पण आपण काय करूया, समजून घेऊया. आणि तो समजून घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगते, जसं की याच्यामुळे हा पण काय होतं, का स्टडी करतोय आपण, तर नेचरमध्ये का महत्वाचं आहे. हे जर एकदा चेन मध्ये एंटर केलं तर ते लॉंग लास्टिंग आहे. हे डिकम्पोजिबल आहे का? नाही. म्हणजे त्याचं विघटन होईल का, त्याच्यापासून न्यूट्रिएंट बनतील का? ते तसंच्या तसं घटक राहतो. DDT जवळपास 20 वर्षाच्या आसपास राहते, जशीच्या तशी बॉडीमध्ये. म्हणजे एखाद्या ऑर्गनला डॅमेज करून खतम करेन, बरोबर की नाही? मग आता विचार करा, एवढं वर्ष बॉडीमध्ये ते ॲक्युम्युलेशन तसंच झालंय, ॲक्युम्युलेट राहिलंय, तर ते बॉडीसाठी काय राहील, घातक राहील. लिव्हर जर तुमचा ऑलवेज टॉक्झिनने भरलेला असेल तर एक लेवल येणार आणि लिव्हर काय होणार, डॅमेज, बरोबर की नाही? किती वर्ष बाकीच्या पण तर गोष्टी इंटर करतात ना तुमच्या बॉडीमध्ये. आता तुम्ही म्हणालात ठीक आहे मॅम, आम्हाला कोणतंही ॲडिक्शन नाहीये, व्यसन नाहीये, आम्हाला कोणतंही काय नाही, आम्ही वाईट पदार्थ कंझ्युम करत नाहीये, पण तुम्हाला मिळणारं जेवण हे क्लीन आहे का? आता नेचरमधून स्वच्छ आहे, ते हायजिनिक आहे, पण त्याच्या आतमध्ये काय असेल तुम्हाला सांगता येईल का? त्या मेथीच्या पानांमध्ये कोणतं पेस्टिसाइड आहे, सांगू शकाल का? एखाद्यामध्ये असं एखादा DDT सारखा पेस्टिसाइड सारखा कंपोनंट गेलाय, सांगू शकाल का? नाही. मध्ये मध्ये बघा भोपळ्याचं सेवन केल्याने आदेश बांदेकर होते, आदेश बांदेकरांना पॉइझन टाईप त्रास झाला होता, आणि तो इतका की डेथ पर्यंत अगदी जाऊन ते वापस आले असं म्हटलं जात होतं. त्याच्यानंतर एक न्यूज वाचलेली मी लास्ट इयरला, एक लेडीज होती, त्यांचं ऊसाचं शिवार म्हणतात का, ऊसाचं शेत होतं. त्या ऊसाच्या शेतामध्ये ते काय करत होते, ऊसाची काढणी, म्हणजे तिथं पीक लागवड, ते ऊसाची लागवड, आणि बाजूलाच मग थोड्या जागेवर ते काय करत होते, व्हेजिटेबल्स ग्रो करत होते. आणि ऊसाचं शेत होतं ते उंचाच्या ठिकाणी होतं, आणि बाकी काय असणार आहे, खालती. तर जेवढं काही ऊसाचं पीक घेतलं जायचं त्याच्यावर जी फवारणी केली जायची ते काय होणार, उताराच्या दिशेने रन ऑफ मध्ये येणार की नाही, आणि ते येऊन कुठं मिळायचं, जिथे काय होत्या, भाजीपाला, आणि तिथेच तिने मेथीची लागवड केलेली. आता त्या लेडीजला वाटलं की जावं आणि मस्त फ्रेश मेथी तोडून आणावी, भाजी करावी, म्हणून तिने तिथली मेथी पीक केली आणि त्याची भाजी बनवली, आणि मुळे तिला काय झालं, डेथ झाली. का? बिकॉज ऑफ दॅट पेस्टिसाइड जे प्रमाण टाकतात. शेतकरी एज्युकेट आहेत का? सर्व माहीत आहे का त्यांना? किती ppm मोजणं कळेल का त्यांना? किंवा कळेल का क्वांटिटी काय टाकली पाहिजे, गरज कसली आहे? ते काय करतात, सरसकट फवारणी, आणि त्याच्यामुळं काय होतं, अशा घटना घडून येतात, आणि ह्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळाल्या असतील गेल्या काही वर्षात. ओके, आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो बघूयात आपण. आणि हा आणखी याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिला, अप टू डेथ पर्यंत जातं, पण जर एखादी लेडी प्रेग्नंट आहे आणि तिने काय केलं, असं सामान किंवा पोषक तत्व दिली जातात की नाही प्रेग्नंट वुमेनला, जेणेकरून बाळ काय होईल, हेल्दी होईल आणि त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चांगली होईल.
जे काय फिटस आहे त्याची. ओके, मग त्यामुळे तिला काय केलं गेलं, फिश वगैरे दिले गेले. आता त्या बॉडीमध्ये तिच्या जर इंटर केलं तर ती जे काही खाईल ते जे फिटस म्हणजे गर्भ जे आहे त्याला पण तेच मिळणार, बरोबर की नाही. आणि त्या गर्भाने काय केलं, ऍक्सेप्ट केलं काय, हे बायो अक्युमुलेट झालेलं एखादं केमिकल, ते गेलं कुणामध्ये, त्या बेबी गर्भ जो आहे फिटस जे आहे त्याच्यामध्ये व्यंग असलेले आजार तुम्हाला बघायला मिळतील. एखाद्या चाइल्डचं बघा, हार्टला होल असणं, काहीतरी ऑर्गन डॅमेज असणं, एखादं ऑर्गन वेगळाच असणं असतं की नाही. ब्रेनला पण काही प्रॉब्लेम असू शकतो, पूर्ण वाढ न होणं, त्यांना आपण एकत्रितपणे म्हणू शकतो टेराटोजेनेसिस नावाचा आजार, ज्याच्यामध्ये गर्भाची ग्रोथ प्रॉपर पद्धतीने होताना दिसत नाही. आणि ह्या टेराटोजेनेसिसमुळे पुढे ते व्यंग वगैरे असलेले चिल्ड्रन्स जे आहेत ते बघायला मिळतात. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार, पुढची पिढी ही डॅमेज, अनुवंशिकता होणार की नाही ती एक प्रकारची त्यांच्यामध्ये. तर ह्या अशा कंडिशन पण बघायला मिळतात. आता डिफरन्स बघूयात. ओके, इथे स्कोप बघायचा आहे, इम्पॅक्ट आणि प्रोसेस. इथे बघा, बायो अक्युमुलेशन म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये एखादी गोष्ट काय होणं, अक्युमुलेट होणं, जमा राहणं, त्याला काय म्हणणार आपण, बायो अक्युमुलेशन. आणि याच्यामध्ये काय होणार, कॉन्सन्ट्रेशन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत जाणं, म्हणजे काय म्हणणार, मॅग्निफिकेशन. इथं काय होतंय, जसं अक्युमुलेशन मध्ये पण कॉन्सन्ट्रेशन बघितलेलं की नाही, कॉन्सन्ट्रेशन का वाढत गेलेलं, कारण एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलला गेलं. जसं कोणती इमेज, ही इमेज अक्युमुलेशन झालंय पण ते वाढत गेलं प्रमाण का, कारण एकाकडून दुसऱ्याकडे काय झाले, जास्त पीपीएम केमिकल ट्रान्सफर झाले, दुसऱ्याकडून तिसऱ्यामध्ये जास्त ट्रान्सफर झाले, म्हणून इथं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, वाढलं. लक्षात येतंय का, अक्युमुलेट होणं म्हणजे काय, जमा होणं. जमा झालं ठीक आहे, एका या क्रिल मध्ये जमा झालं तसंच राहिलं, ते वाढत जाईल का, नाही. ते वाढत कधी जाईल, त्या क्रिलला खाणारं कोणतरी असेल, इथं कोण आहे, सामान, त्याने खाल्लं म्हणजे तो काय झाला, पीपीएमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. याला खाल्लं या ट्युनाने वाढलं, याला खाल्लं शार्कने आणखी वाढलं की नाही. हे प्रमाण अशा पद्धतीने काय दिसतात, वाढताना बघायला मिळतात. जसं इथे तुम्हाला दिसेल, यांच्यामध्ये सुद्धा सेम काय होतं, अक्युमुलेशन वाढत जातं. ओके, यांच्यामध्ये तर तुम्हाला पिंक कलरने दाखवलेलं पण आहे बघा, ह्या डायग्राम मध्ये पिंक कलरने नोट केलेलं आहे. प्रमाण काय झाले, वाढत चालले, कॉन्सन्ट्रेशन काय झाले, वाढत चालले, कॉन्सन्ट्रेशन जास्त. अपेक्स असेल त्याच्यामध्ये काय असतील, सगळ्यात जास्त प्रमाण, अपेक्स कंझ्युमर मध्ये काय असेल, सगळ्यात जास्त प्रमाण बघायला मिळेल. ओके, सो अशा पद्धतीने इथं आपल्याला बघायला मिळतं अक्युमुलेशन, इथं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं कशामध्ये, ट्रॉपिक लेवल नंतर, एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्यामध्ये, म्हणजे सक्सेसिव्ह लेवल ऑफ फूड चेन. सक्सेसिव्ह म्हणजे काय, सक्सीड करणं म्हणजे काय, एकाच्या नंतर दुसरं, दुसऱ्याच्या नंतर तिसरं, त्याला म्हणतात सक्सेशन. ओके, एखाद्यावर दुसरा काय करतोय, विजय मिळवतोय की नाही, मग त्याला काय म्हणणार आपण इथं, सक्सेशन. एक ट्रॉपिक लेवल ते दुसरी म्हणजे काय, एक इकोलॉजिकल सक्सेशन, दुसऱ्यापासून तिसरा म्हणजे इकोलॉजिकल सक्सेशन. ओके, पुढे ते पण बघायचंय. एका छोट्या अमिबा नंतर पुन्हा आपल्याला प्लांट्स मोठे डेरेदार दिसतात की नाही, एका छोट्या प्लांट पासून गवत केवढूस आणि एखादा वटवृक्ष केवढा मोठा, फरक आहे की नाही, एखादा मोठा ट्री आणि एखादा गवत, फरक आहे ना. हा का, तर हे असतं इकोलॉजिकल सक्सेशन. ते कसं होतं हे पण आपल्याला पुढे बघायचंय, आधी हे समजून घेऊ. इथं कळालं सक्सेसिव्ह लेवल्स ऑफ फूड चेन, क्लिअर आहे. ओके, आता याच्यामध्ये रिस्क कशी आहे, लो, कारण अक्युमुलेट झाले, राहिलं. पण जेव्हा ते मॅग्निफाय होईल त्यावेळेस काय होणार, डबल टिबल डबल टिबल डबल वाढत जाणार, 2चं 4, 4चं 8, 8चं 16, त्या पद्धतीने ते वाढत जाणार. म्हणजे इथं काय रिस्क काय असणार आहे, जास्त. स्पेशली कुणामध्ये, टॉप ॲपेक्स जो असेल त्यालाच आपण काय म्हणणार, टॉप प्रिडेटर, किंवा इथं ह्युमन्स ज्यांनी जर कंझ्युम केलं तर त्यांच्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त काय असेल, हायर कॉन्सन्ट्रेशन. त्या शार्कला आपण पार्टी करून खाल्लं, त्या शार्कला तुकडे केले, पार्टी केली, सगळ्यांनी खाल्लं, आता सगळ्यात जास्त कुणामध्ये, आपल्यामध्ये असणार की नाही. जर समजा पॉपलेट आहे, पॉम्पलेट छोटा फिश असतो की नाही, तो खाल्ला आपण पूर्ण अख्खाच्या अख्खा, तर आता अख्खा बॉडीमध्ये कुणाच्या आलं, पूर्ण आपल्या. एक पॉम्पलेट 125 पीपीएम,
याचा अर्थ 125 ppm कुणामध्ये, आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो अशा पद्धतीने इथं काय झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोल्युटंट हाय होणार कुणामध्ये, ॲपेक्स मध्ये. आता याच्यामध्ये प्रोसेस कशी असते, बायो इट प्रिसेड्स, प्रिसेडचा अर्थ काय, पुढे असणं. ओके, याच्यानंतर कोणती क्रिया होणार, बायोमॅग्निफिकेशनची क्रिया. प्रिसाइडिंग ऑफिसर, तुम्ही टर्म ऐकले असेल ना क्वालिटीमध्ये, स्पेशली सिलेबसच्या वेळेस त्याच्यावर इव्हन क्वेश्चन पण येतात, कोणाची रँक कुठे बसण्याची असते, सिटिंग अरेंजमेंट असतात ना क्वेश्चन्स त्याच्यावर, की कोण व्यक्ती कुठे बसणार. समजा इथे PM आलं, ओके, आता हे तर आपलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, पण समजा तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही IPS आहात, तुम्ही तुमची चेअर कुणाला द्यावी, डायरेक्ट दिली जाते की नाही सिनियरला. पण ते जेव्हा तुम्ही इलेक्शनचा फॉर्म भरायला जाता तेव्हा प्रिसाइडिंग ऑफिसर कोण असू शकतो, तिथला जिल्हाधिकारी असू शकतो की नाही. हे काय असतं, प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे पुढचं. आता याच्यामध्ये या बायो अक्युम्युलेशनच्या पुढची स्टेज कोणती आहे, बायो मॅग्निफिकेशन. आणि याच्यामध्ये सबस्टन्स काय होतात, अक्युम्युलेट होतात. कशामध्ये, अक्युम्युलेशन मध्ये. आणि इकडे काय होतात, मॅग्निफाय सुद्धा होऊ शकतात. त्यांना जर इटिंगनी ती एक चेन बनली तर तिथं काय होणार, मॅग्निफिकेशन. आणि इथे स्पेशली तुम्हाला काय दिसणार, आफ्टर बायो अक्युम्युलेशनच मॅग्निफिकेशन दिसेल. जर घटक सबस्टन्स बॉडीमध्ये गेलाच नाही तर तो मॅग्निफाय कसा होईल. बायो अक्युम्युलेट म्हणजे काय, तुमच्या बॉडीमध्ये काय होणं, त्या सबस्टन्सची एंट्री होणं. एंट्रीच झाली नाही तर मॅग्निफिकेशन होईल का, नाही. म्हणून इथं काय म्हटलंय, इट प्रिसेड्स बायो मॅग्निफिकेशन. आणि इथं काय म्हटलेलं आहे, आफ्टर बायो अक्युम्युलेशन बायो मॅग्निफिकेशन हॅपन. कळालं, क्लिअर आहेत दोन्ही टर्म, दोन्ही डिफरन्स क्लिअर आहेत. ओके.